मुंबई कॉर्पोरेशनच्या संदर्भातली चर्चा अनेक संघटनांशी त्या ठिकाणी होते। बऱ्याचशा सामाजिक संघटना आहेत, परंतु जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांशी कॉर्पोरेशनच्या संदर्भातली एक युती वंचित बहुजन आघाडी, त्याच्याचबरोबर इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि RJD राष्ट्रीय जनता दल यांच्या बैठका झाल्या, युती करायचा निर्णय झाला। काही राजकीय पक्ष अजून त्याच्यामध्ये जॉईन होण्याची इच्छा व्यक्त करतायत आणि म्हणून जानेवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सीट शेअरिंग जे असेल ते सीट शेअरिंग या ठिकाणी जाहीर केल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे। प्रचाराचा भाग म्हणून जो आहे तो प्रचाराचा भाग आम्ही उद्यापासून सुरुवात करतो आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत। आज एक महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाचा OBCच्या प्रश्नावरती कदाचित आला असेल किंवा येण्याच्या मार्गावरती असेल। निवडणुका पोस्टपोन करण्याचा संविधानामध्ये अधिकार नाही। जे काही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट करते, एका दृष्टीने घटनेच्या विरोधात आहे। जुनी कॉर्पोरेशन असेल, जिल्हा परिषदा असेल, पंचायत समिती असेल, या बरखास्त होण्याच्या अगोदर किंवा त्यांचा टाईम लिमिट संपण्याच्या अगोदर या सगळ्या नवीन सभागृह त्या ठिकाणी आल्या पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे। ज्याचं कोणाचं राज्य होतं त्याला फक्त 5 वर्षच राज्य करण्याचा मॅन्डेट आहे। 5 वर्षानंतर त्याला राज्य करण्याचा मॅन्डेट नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून वारंवार कोविडच्या नावाखाली असेल किंवा इतर कुठल्याही नावाखाली हे जे इलेक्शन पोस्टपोन करण्याचा भाग चाललेला आहे तो माझ्या दृष्टीने चुकीचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। उद्याचा वॉर जरी झाला आणि वॉर जरी सुरुवात असेल, इमर्जन्सी जरी डिक्लेअर करायची झाली तरीही इलेक्शन ह्या पोस्टपोन करता येत नाही। येणारं नवं सरकार, येणाऱ्या नवीन लोकांचे म्हणणं मांडण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे लोकसभेच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे, विधानसभेच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे की एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की आम्ही त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करणार नाही, इलेक्शन संपत नाही तोपर्यंत, तीच भूमिका त्यांनी असणारी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या संदर्भातली घेतली पाहिजे असं आम्ही आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडतो। आणि म्हणून आम्ही असणारी इलेक्शनला त्या ठिकाणी तयारीला लागलो आहे। अपेक्षा आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये आजही काही वस्त्यांमध्ये रात्री 12 नंतर पाण्याची सोय त्या ठिकाणी केल्या जाते। असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नावरती ही आघाडी आपलं कॉन्सन्ट्रेट करून आपला प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये निवडण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी करेल। आणि म्हणून इलेक्शनच्या अगोदरच आमची आघाडी आम्ही असं जाहीर केली। आपण आता विचारायला मोकळे आहात। हिंदी में कहूँ, एक पानी की बोतल दे देंगे।
वंचित बहुजन आघाड़ी का ये प्रयास रहा है कि कॉरपोरेशन के इलेक्शन में, बम्बई कॉरपोरेशन के इलेक्शन में एक तीसरे महाज की तरह कुछ राजनीतिक दलों को लेके हम लोग उभरे। राजनीतिक दलों से हम लोग की बातचीत चली है, लेकिन ज़्यादातर हम लोग जो है वो सोशल ऑर्गेनाइजेशन से बातचीत कर रहे हैं और उम्मीद है कि ये सभी सोशल ऑर्गेनाइजेशन जो है वो हम लोगों के साथ इलेक्शन के कैंपेन में आएंगे और सपोर्ट करेंगे, ऐसे मैं उम्मीद करता हूँ। फ़िलहाल जो है वो 3 पार्टियां जो है वो आघाड़ी कॉरपोरेशन में बना रही है, जिसमें इंडियन यूनियन मुस्लिम लीग है। उनकी तरफ से आज यहाँ उपस्थित है असलम उल्लाह, उनके महाराष्ट्र के प्रेसिडेंट है, वो उपस्थित है। साथ ही साथ उनके नेशनल ट्रेजरर, वाइस प्रेसिडेंट एंड स्पोक्स पर्सन जो है अब्दुल रहमान आसमी जी यहाँ पर उपस्थित है। उसके साथ ही साथ आरजेडी से भी हम लोग की वार्तालाप हुआ। उनके जो सेंट्रल कमेटी है उस सेंट्रल कमेटी ने भी इनको मान्यता दी है और आरजेडी के जो महाराष्ट्र के प्रेसिडेंट है विजय खंडारे, ये भी उपस्थित है। आरजेडी के मुंबई के जो प्रेसिडेंट है अकबर अली खान, ये भी उपस्थित है। मुर्ताज़ शेख करके उनके मुंबई के यूथ के प्रेसिडेंट है, वो भी उपस्थित है। पिछले कई दिनों से बातचीत चल रही थी कि समझौता होना चाहिए और समझौते के तरह जो है वो बम्बई कॉरपोरेशन का इलेक्शन लड़ना चाहिए। आज हम लोग ऐलान करते हैं कि ये 3 पार्टियों का अलायंस जो है बम्बई कॉरपोरेशन में इलेक्शन कॉन्टेस्ट करेगा, लेकिन साथ ही साथ हम लोग अपने दरवाजे खुले रख रहे हैं कि और जो कोई आना चाहे उनको भी हम लोग साथ लेने के लिए यहाँ पर तैयार हैं। उम्मीद है कि बम्बई एक फाइनेंशियल कैपिटल है और देश भर से लोग बम्बई में आते हैं। ये जो एक माहौल बम्बई का बनता है, सोशल स्टेटा को लेके एक माहौल जो बनता है, उसको बरकरार रखने की ज़रूरत है, ऐसा हम लोग मान के चलते हैं। और उसी लिए एक महाज खड़ा करना, एक आंदोलन खड़ा करना इलेक्शन के माध्यम से हम लोग इसकी कोशिश कर रहे हैं। उम्मीद है कि जो इस विचार को स्वीकार थे वो भी साथ में आ जाएंगे। अपने दरवाजे जैसे मैंने कहा कि हम लोग ने खुले रखे हैं। 15 जनवरी के लगभग जो है वो हम लोग जो सीट शेयरिंग होगा सीटों का, उसका विवरण हम लोग देंगे और उम्मीद करते हैं कि लोग जो है इस महाज को स्वीकारें और कॉरपोरेशन की एक नई पहल शुरुआत हो, ऐसी हम लोग अपेक्षा करते हैं। हमने कहा दरवाजे खुले हैं। कांग्रेस पे काफ़ी आरोप होते जा रहे हैं कि ये बीजेपी की टीम है। कांग्रेस ने, हम लोग ने भी लोकसभा में कहा कि भैया तुम 12 सीटें जो 4 बार हार चुके हो उसमें से दे दो, फिर भी नहीं माने। लेकिन हम लोग कांग्रेस के साथ बैठने के लिए तैयार हैं। I don't pick and choose my alliance. People leave me up, so I don't choose my alliance. I think so. They ended it in the last assembly election. See, I doubt whether there is revival in such a short period of time. MIM didn't understand one thing, is that if you look at the Aurangabad constituency, there is a large number of Muslim votes who have voted against Imtiaz, and even then he won the election. Aurangabad is a hot seat of the Hindutwadis, and there more than 20 to 25% of the population from the Hindus demonstrated that they are secular. And I think so this was one of the biggest change
in the present history, when the Muslims were reeling under the feeling that the Hindus will not vote for them, the OBCs demonstrated that they are secular and they will vote for a secular candidate. Instead of cementing this, they just broke it away. So I think so we are ourselves in a doubt whether the OBCs who are with us as a party would accept this alliance, and we are not confident about it, and therefore we have kept MIM out of this fold. No, at present no. I would say that would be too early for till we can. जब तक हम लोग OBC को समझा नहीं देते कि भैया उसमें क्या असलियत हुई और क्या हुआ, तब तक हम लोग दरवाज़ा खुला नहीं कर सकते उनके लिए. प्रश्न असा आहे की यशापेक्षा मी असं म्हणेन की एक ऑल्टरनेटिव्ह आम्ही असं उभा करतोय मुंबईच्या पातळीवरती, आणि वर्केबल होईल की न होईल हा मतदारच त्याच्यामधला ठरवेल. आम्हाला अपेक्षा आहे की तो वर्केबल होईल असं आम्हाला दिसतंय. राहिला प्रश्न मगाशी कोणीतरी विचारला की काँग्रेसचा आहे, काँग्रेसशी सुद्धा आम्ही असं युती करायला तयार आहोत. मी मागच्याही वेळेस म्हणालो की लोकसभेच्या वेळेस आम्ही त्यांना सर म्हणालो होतो की कंटिन्युअसली ज्या जागा तुम्ही हरलेला आहात, 4 वेळा हरलेला आहात, मी 3 वेळा म्हणत नाही, कंटिन्युअसली 4 वेळा जागा तुम्ही हरलेल्या आहात, त्याच्यापैकी तुम्ही आम्हाला सर शेअर करा. औरंगाबाद ही गेली 25 वर्ष काँग्रेस हरत आलेली आहे, ती आम्ही जिंकली. प्रश्न असा आहे, काँग्रेसच्या मनामध्ये ही नेहमी भीती आहे की हे हरलेल्या जागा मागून सुद्धा जिंकतात, आणि हे जर जिंकले तर मग आमचं काय होणार अशी त्यांच्या पुढचा असणारा प्रश्न आहे. आणि म्हणून मागे त्यांनी आम्हाला असणारा BJPची बी टीम म्हटली, जेव्हा मी जिल्ह्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला काँग्रेसबरोबर युती करायचं असं म्हणत होतो. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की काँग्रेस उद्या म्हणाली की बा युती करायची आहे तर आम्ही करायला तयार आहोत. त्यांचा निर्णय त्यांनी की शेवटी पॉलिटिकल पार्टीने त्यांचा निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आहे. केलं सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचनी एक जजमेंट दिलेलं आहे की शैक्षणिक रिझर्वेशन आणि सर्व्हिसमधलं रिझर्वेशन OBCसाठी हे वेगळ्या फुटिंगवरती आहे, आणि त्याच्याचबरोबर राजकीय आरक्षण जे आहे ते वेगळ्या फुटिंगवरती आहे. त्याच्यामुळे राजकीय आरक्षण देत असताना तुमच्याकडे इम्पिरिकल डेटा आहे का, आणि तो इम्पिरिकल डेटा असताना ज्यांना आरक्षण मिळतं आहे त्यांना तुम्ही जस्टिफाय कसं करताय असा एक प्रश्न उपस्थित करून एक 4 वर्षापूर्वीचं ते जजमेंट आहे. आणि त्याच जजमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की यावेळेस आम्ही तुम्हाला असणारं ॲडव्हर्स जजमेंट देत नाही आहोत, पण वेळ देत आहोत की आपण असणारा हा इम्पिरिकल डेटा निर्माण करावा आणि जस्टिफिकेशन करावं की तुम्ही ज्यांना रिझर्वेशन देत आहे त्यांना रिझर्वेशनची खऱ्या अर्थाने गरज आहे का.
BJPच्या सरकारने ते अत्यंत निग्लेक्ट केलं, तो इम्पिरिकल डेटा कलेक्ट केला नाही आणि म्हणून दुसरी याचिका ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याच OBCच्या आरक्षणावरती गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही काहीही नॉनसेन्स तुमचं चालू देणार नाही. आम्ही तुम्हाला वॉर्न केलं होतं की हा इम्पिरिकल डेटा आला नाही तर आम्ही आपल्या विरोधात निर्णय देऊ आणि त्या प्रमाणात त्यांनी निर्णय दिला. आत्ताच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये OBCना पूर्णपणे फसवण्यासाठी, म्हणजे माझं म्हणणं आहे की इथला असणारा जे श्रीमंत मराठ्यांचं सरकार आहे, या श्रीमंत मराठ्यांनी मराठा समाजाला जसं फसवलं तशाच रीतीने या OBCला सुद्धा फसवण्याचं कामकाज चाललं आहे. आणि जो ऑर्डिनन्स काढले 27% टिकणार नाही अशी असणारी विधिमंडळाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा जबरदस्तीने त्या ठिकाणी काढलं. हा जो फसवण्याचा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्ट कुठेही म्हणत नाही की 27% देऊ नका, किंवा सुप्रीम कोर्ट कुठेही म्हणत नाही की आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहोत. सुप्रीम कोर्ट एवढंच म्हणतं आहे की तुम्ही ज्यांना आरक्षण देताय त्या आरक्षणाचा ज्या समाजाला देताय त्याच्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती आहे आणि आमच्याकडे तो देता येऊ द्या. तुम्हाला काही हार्ड निर्णय घेता येत नसतील तर त्याच्यातले काही हार्ड निर्णय आम्ही घेतो आणि मग राज्य चालू द्या, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कुठेही 27%ला सुप्रीम कोर्टाने चॅलेंज केलेलं नाही, किंवा कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशन जी आहे त्या कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशनला सुद्धा सुप्रीम कोर्टाने चॅलेंज केलेलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे त्या जजमेंटमध्ये, की काही समाजांना आरक्षणाची गरज नाही अशांना सुद्धा तुम्ही इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्याबद्दल आमचा असणारा आक्षेप आहे. नाही, सुप्रीम कोर्टाने केलेलं डायरेक्शन जे आहे ते मान्य केलं पाहिजे. सेन्सस आता होईल, त्या सेन्ससमध्ये कास्ट वाईज सेन्सस तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि त्या कास्ट वाईज सेन्ससमध्ये त्यांचं इकॉनॉमिकल आणि सोशल स्टेटस हे दोन्ही पाहणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. तो डेटा मग असताना सुप्रीम कोर्टापुढे मांडता येईल. ते नाही, माझं म्हणणं आहे तुमची आत्ता असताना जनगणना सुरुवात होईल नव्या जनगणनेमध्ये, त्या नव्या जनगणनेमध्ये हा डेटा येऊ शकतो ना. केंद्राने जे मागच्या वेळेस जे केलं होतं तो डेटा केंद्र शासनात म्हणते की ॲडॉकिझम आहे. मी मान्य करतो की चला त्याच्यामध्ये ॲडॉकिझम आला असेल, पण आता 2020-21मध्ये सेन्सस होणार आहे. त्या सेन्ससमध्ये OBCचं सेन्सस का होणार नाही याचा खुलासा केंद्र शासनाने केला पाहिजे. आणि जोपर्यंत केंद्र शासन हा खुलासा करत नाही तोपर्यंत OBCच्या मतदाराने BJPला मतदान करता कामा नये, हा त्याच्यातला निर्णय त्यांचा झाला पाहिजे. तर मी इथे असणारं पॉलिटिकल रेकग्नाइज पार्टीज जे आहेत त्या पॉलिटिकल रेकग्नाइज पार्टीजबरोबर आम्ही असणारं ॲडजस्टमेंट करतो. राजकारण हे रिलिजियस पद्धतीने चालावं असं आमचं म्हणणं अजिबात नाही. तेव्हा हा ब्लॉक तो ब्लॉक एकत्र येऊन राजकारण करावं हा अजिबात आमचा असणारा हेतू नाही, तो करण्याचाही त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून मागच्या वेळेस MIM बरोबर जरी युती होती
तरी आम्ही दोघंही म्हणत होतो की आम्ही काँग्रेसबरोबर युती करायला तयार आहोत. आजही इथला असणारं RJD आमच्याबरोबर आहे आणि त्याच्याचबरोबर इंडियन युनियन मुस्लिम लीगसुद्धा असली तरी ही दोघांची ही तिघांची भूमिका आहे की आम्ही काँग्रेसबरोबर करायला तयार आहोत. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणायला तयार आहे की सेना येणार असेल तर सेनेबरोबरसुद्धा आम्ही करायला तयार आहोत, पण ते आमच्याबरोबर करणार का हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. TMC में नहीं रहेगा, मैं सीधे पहले ही बता दिया, क्योंकि जो OBC हम लोगों के साथ में है उनको अब तक हम लोग समझा नहीं पाया है कि भैया ये राजनीतिक समझौता होता है. बोले उनका ये कहना है कि हमने अपना सेक्युलरिज्म दिखाया, लेकिन जब MIM का सेक्युलरिज्म दिखाने की बात आई तो वो अब से भाग गए. तो इसलिए उस बात को लेके वो थोड़ा अभी खफा है. समझाने के बाद फिर मौका हो सकता है, लेकिन इस इलेक्शन में ऐसा मुझे नहीं दिखाई दे रहा, आशा नहीं दिखाई दी. नहीं, हमने कहा ना 15 तारीख को हम विवरण देंगे कौन सी सीटों पे लड़ रहे, कौन सी सीटों पे नहीं लड़ रहे. उनकी अपनी बात पहले खुलने दो, क्या करना चाह रहे हो, क्योंकि उनकी शादी एक तरफ होती है और उनका संसार दूसरे के होता है, ऐसी एक परिस्थिति है. देखिए, हर किसी एक चीज़ को एक विरोधक होता ही है, लेकिन मेजॉरिटी कैरीज, ऐसा मैं मान के चलता हूँ. अगर मेजॉरिटी इस बिल के साथ में है तो वो कैरी होगा. विरोधक तो रहते रहेंगे, तो मैं उनके बारे में कोई कहना नहीं चाहूँगा. घेतला फक्त. नाही, त्यांचं युद्ध चाललेलं जे आहे ते पैसे खाण्यावरनं चाललेलं आहे, घोटाळ्यावरनं चाललेलं आहे. ते शहराच्या डेव्हलपमेंटवरनं चाललेलं नाही, किंवा इथल्या सर मुंबई चारी बाजूने पाण्याने असल्यानंतर मुंबईतली वॉटरवे डेव्हलप करावी या संदर्भातलं भांडण चाललेलं नाही. तर सेनेने किती खाल्लेलं आहे आता आम्हाला येऊ द्या, मग आम्ही खातो, अशीच असणारी परिस्थिती आहे. माझ्या शासनाचं डिपार्टमेंट आहे, ऑडिटर अँड कॉम्प्ट्रोलर जनरल. त्याला प्रत्येक वर्षाला ऑडिट करायला जर सांगितलं तर घोटाळे अजिबात होणार नाही. मुद्दामून असणारे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलला 5-5 वर्षानंतर ऑडिटिंगला दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय इसेन्स राहतो, काही राहत नाही. ते सगळं जिरल्या जातं, अशी परिस्थिती आहे. घोटाळ्याबद्दल ओढले ते ताशारी आहे की एन्व्हायरमेंटल बघितलं नाही म्हणून ताशारी आहेत, याची सगळी इन्क्वायरी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ते म्हणून मी म्हटलं ना, आम्ही युती करायला, सेक्युलर पार्टी जे आहेत त्यांच्याबरोबर युती करायला तयार आहोत. ना मेरे ख्याल से एक थोड़ी सबकी जानकारी के लिए कह दूं, बम्बई ये जो है ये डाउरी है, ये बहुत कम लोगों को पता है. पोर्चुगीज से इंग्लैंड को मिली है, और इसलिए बम्बई की जितनी भी लैंड है वो सेंट्रल गवर्नमेंट की लैंड है. 1950 में सेंट्रल गवर्नमेंट ने इस लैंड को 3 हिस्सों में बांट दिया. एक स्टेट को बांट दिया, एक सेंट्रल को बांट दिया और एक कॉरपोरेशन को बांट दिया. SRA की जो स्कीम है वो माड़ा की ज़मीन पे हम लोग, वो स्टेट गवर्नमेंट के ज़मीन पर है, लेकिन
कारपोरेशन की ज़मीन पे भी एसआरए की स्कीम है कि जिस पर कोई निर्णय नहीं लिया गया है, तो उस पर निर्णय लेना बाकी है। और उसी की वजह से जो है वो नेवी की जो जगह है कोलाबा की, स्टेट ने अलॉट की, लेकिन असलियत में वो सेंट्रल गवर्नमेंट की ज़मीन है। भारतामध्ये लोक धार्मिक आहेत ह्याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण ह्या धार्मिकतेला मतदानामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तिला अँटी मुस्लिम वेव्ह ही तयार करावी लागते। आणि दुर्दैवाने यावेळेस त्यांना असं अँटी मुस्लिम वेव्ह निर्माण करण्यासाठी काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत। त्याच्यामुळे भारताच्या धार्मिकतेचा फायदा आता मतदानामध्ये होईल असं मला दिसत नाही आहे। हाँ, कॉर्पोरेशन के चुनाव में आपको सही मानों में कैसे? मैं ऐसा कहीं मानता नहीं हूँ कि वोटर फिक्स होता है। वोटर हमेशा बदलता रहता है, इसलिए सरकारें बदलती रहती है। हम लोग कॉरपोरेशन में भी उम्मीद कर रहे हैं कि इस बार जो है वो कोई ना कोई तो भी आके कहे कि भैया मुंबई की पॉपुलेशन को अगर बचाना है तो ये हाई राइज बिल्डिंग जो है और आंधाधुंधी तरीके से मुंबई की जो डेवलपमेंट हो रही है उस पर रोक लाना ज़रूरी है। समुंदर और मुंबई की ज़मीन में अगर अंतर देखें तो सिर्फ 6 फीट का अंतर है, उससे भी कम है। और जब कभी यहाँ पर 4-4.5 फीट की लहर आती है तो मुंबई का पानी जो है वो समुंदर नहीं लेती है और 2-2, 3-3 दिन जो है वो वैसे ही रहता है। पानी को फैलने के लिए जो जगह चाहिए वो जगह नहीं है। हम लोग मान के चलते हैं कि मुंबई के 2 हिस्सों में, सामने वाले हिस्सों में अगर डेवलपमेंट किया जाए तो मेरे ख्याल से मुंबई का जो है वो प्रेशर कम होगा, ऐसी परिस्थिति है। हकीकत जो है वो लोगों को कहना ज़रूरी है। आप टीवी वाले हो, नहीं, सामने बैठे हैं, वो हमेशा परेल दिखाएंगे, साइन दिखाएंगे, किंग सर्कल दिखाएंगे, बांद्रा का इलाका दिखाएंगे, लेकिन ये असलियत में क्या है ये नहीं दिखाएंगे। मुंबई जो है ये 7 आइलैंड्स हैं और मट्टी डालते डालते उसके जोड़ दिया है। जिसने जोड़ा है उसके खिलाफ ब्रिटिशों ने अपनी नेवी भेजी थी उसको कैप्चर करने के लिए, क्योंकि ये हमारे डायरेक्शन के खिलाफ चल रहा है। ये एक इतिहास है। मुंबई के ये जो जॉइंट किए हुए इलाके जो है ये हमेशा बारिश में सबमर्ज रहेंगे। इस पे आप कुछ भी करिए, कोई बदलाव नहीं ले आ सकते हो, क्योंकि 4 मीटर से लेके 6 मीटर तक हाइट वे हाई टाइड होती है, तो उस वक्त तो पानी यहाँ से बाहर जाएगा ही नहीं, तो वो बारिश का पानी जो है वो वहीं के वहीं रहेगा और 2-3 फुट पानी यहाँ पर हमेशा रहेगा। तो ये मेरे ख्याल से जो इस आइलैंड की असलियत है ये मेरे ख्याल से लोगों को समझाना ज़रूरी है। और मैं कहता हूँ कि यहाँ वोट की राजनीति में हम लोग जो है वो असलियत की राजनीति नहीं करते, दिखावे की राजनीति करते हैं।
त्यांनी कोणालाही करावं. त्यांना जर असणारं सेन्ससच्या रिपोर्टमध्ये OBCची जनगणना पाहिजे असेल आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण लागू होऊ देणार नाही. आज पॉलिटिकल आरक्षण गेलं आहे, उद्या कदाचित असणारं अजून कोणी दाखल केलेली नाही. जे मे महिन्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसुद्धा पेटिशन जर गेलं तर OBCमधून निवडून आलेले ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य घरी जातील. पुढचं पेटिशन कोणी शिक्षणासाठी असताना जरी घातलं तरी शासनाचं तेच राहील की डेटा नाही म्हणून लागू करू नका, तेच सर्व्हिसमधलं राहील. त्याच्यामुळे ही पॉलिटिकल प्रोसेस समोर दिसते म्हणून दिसली. उद्या शिक्षण आणि सर्व्हिस या दोन्हींवरती असणारा आघात येऊ शकतो आणि तो जर थांबवायचा एकमेव मार्ग OBCने BJPला मतदान करता कामा नये. ते एक मुस्लिम वर्ग OBCमध्ये अगोदरच मंडल कमिशनच्या वेळेस समावेश झालेला आहे. परंतु शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने जी भूमिका घेतली होती की शिक्षण क्षेत्रामध्ये 5% आरक्षण त्यांना देण्यात यावं, त्या आरक्षणाला कोर्टाने स्ट्रक डाऊन केलेलं नाही. मुंबई हायकोर्टाने सुद्धा स्ट्रक डाऊन केलेलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते स्ट्रक डाऊन केलेलं नाही. त्याच्यामुळे 5% आरक्षण शिक्षणासाठी जे आहे ते महाराष्ट्र शासन लागू करू शकतं. आंध्राचं तुम्ही म्हणत असाल तर आंध्राचा निर्णय वेगळा होता. ते मुळात माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असताना ह्यांना प्रायव्हेट एजन्सीज एक्झामिनेशन कंडक्ट करायला कशासाठी लागतात याचा खुलासा झाला पाहिजे. मग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन बोर्डच रद्द करून टाका. तेव्हा ते जे आहे ते करप्शनचं सेंटर करायचं होतं. चालेल. आपके क्वेश्चन से एक क्वेश्चन आज निकल गया कि आई अज्यूम दैट यू आर नॉट अगेंस्ट रीडेवलपमेंट ऑफ सिटी. मैं देखिए ओरिजिनल नोट मैं कहूँगा हाउसिंग बोर्ड की पहले निकाली है जब SRA शुरुआत होने वाला था. उस समय की संकल्पना यही थी कि विलासराव देशमुख उस वक्त मुख्यमंत्री थे, कुछ हम भी उसमें शेयर कर रहे थे. नोट ये था कि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विल हैंड ओवर SRA स्कीम्स टू माडा. माडा विल फ्लोट द टेंडर और उससे जो है वो करीब करीब आमदनी जो थी, इनकम जो था वो करीब करीब एक्सपेक्टेड था वो 9 लाख करोड़ का था जो महाराष्ट्र की तिजोरी में जाएगा. आज वो फंड जो है महाराष्ट्र की तिजोरी में जाने के बजाय बिल्डरों की इसमें जा रहा है. ऐसी परिस्थिति है. इसका कोई सॉल्यूशन? क्या सॉल्यूशन है? सरकार की पॉलिसी बन गई कि हैंड ओवर इट टू बिल्डर्स. पॉलिसी को आप चैलेंज नहीं कर सकते हो. अगर चैलेंज करना है तो यू कम इन पावर. उसके अलावा दूसरा कोई रास्ता है ही नहीं. चलिए, थैंक यू एवरीबॉडी. आप सभी का आभारी हूँ कि आप लोग इस प्रेस कॉन्फ्रेंस में आए और मैं आप सभी को खाने पे दावत दे रहा हूँ. आप चलिए. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.